उद्या सर प्रामुख्याने जी शक्यता होती मतदानाची ती राहिलेली नाही आणि मतदान न होताच भाजप सरकारवरील विश्वासदर्शक ठराव हा आवाजी मतदानाने मंजूर झालेला आहे आणि या सगळ्या घडामोडी या राजकीय नाट्य घडामोडी म्हणावं लागतील. अगदी नाट्यमयरित्या हे सगळं घडलं. कारण कार्यक्रम पत्रिका जर आपण बघितलं तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये अध्यक्षांच्या निवडीनंतर त्यांचा अभिनंदनाचा ठराव होता आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करायची होती. परंतु कार्यक्रम पत्रिकेत हा बदल अध्यक्षांनी केला स्वतःच्या अधिकारात आणि विरोधी पक्ष नेत्याची घोषणा न करताच त्यांनी विश्वासदर्शक ठरावासंदर्भातील घोषणा केली आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या क्षणाची महत्वाची घटना म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधी पक्षनेते पदावर घोषणा करण्यात आलेली आहे. ही आत्ताची अत्यंत दीपक ही आत्ताची अत्यंत महत्वाची बातमी आहे. याचा अर्थ नेमका शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता होणार नाही असा घ्यायचा का त्याही पेक्षा सुद्धा अत्यंत महत्वाचं म्हणजे शिवसेना सरकारमध्ये सामील होते असा याचा अर्थ घ्यायचा? दीपक, आत्ताची या क्षणाची प्रेक्षको अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांची विरोधी पक्ष नेतेपदी घोषणा करण्यात आलेली आहे. याचा एक अर्थ की विरोधी पक्ष नेते पद हे दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेकडे जाणार नाही. याचाच अर्थ शिवसेना सरकारमध्ये सामील होणार आहे का, तशा प्रकारची आता घोषणा होणार आहे का, तशा प्रकारची काही पावलं उचलली गेली आहेत का? चर्चा जी सकाळी निष्फळ झाली होती त्यात काही शुभचिन्ह, त्यात काही युती पुढे राहावी या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेलेली आहेत का? हा सगळा आत्ताचा नाट्यमय क्षण आत्ता आपण टिपतोय. आपण पाहिलं असेल पहिल्यांदा आवाजी मतदानानं भाजप सरकारनं आपलं बहुमत सिद्ध केलं आणि राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे नेते, काँग्रेसचे आमदार विरोधी पक्ष नेते म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. विरोधी पक्ष नेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील क्षणाक्षणाला आतली बातमी बदलते. आपण पाहिलं असेल की सर्वप्रथम भारतीय जनता पक्षानं आवाजी मतदानानं आपलं बहुमत सिद्ध केलं, तर त्यानंतर विरोधी पक्ष नेतेपदी निवडीचा जो प्रश्न आहे त्याचा आपल्याला अपडेट मिळतोय. दीपक भातुसे क्षणाक्षणाला त्या संदर्भातली आपल्याला बातमी देत आहे. दीपक भातुसे. उदय सर, विधानसभेत जो सगळा गदारोळ होता त्या गदारोळाचा हा परिपाक म्हणावा लागेल. कारण अध्यक्षांनी वाचताना राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव वाचलं आणि नंतर शिवसेनेचा जो विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रस्ताव होता तो शेवटी वाचून दाखवला आणि विरोधी पक्ष नेतेपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी केली. त्यामुळे सगळा विधानसभेत हा गोंधळ झाला. सुरुवातीला विधानसभेतील सदस्य सुद्धा अवाक झाले की राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव कसं अध्यक्षांनी घोषित केलं. परंतु हा जो प्रस्ताव होता तो काँग्रेसचा आधीचा प्रस्ताव होता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगण्यासाठी. तो प्रस्ताव फेटाळल्यानंतर एकनाथ शिंदे, शिवसेनेचा जो प्रस्ताव होता एकनाथ शिंदेची नियुक्ती करावी विरोधी पक्ष नेतेपदी, त्यानुसार अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचं नाव विरोधी पक्ष नेते म्हणून जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळे भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष नेतेपदी घोषणा केली आणि कार्यक्रम पत्रिकेत आपण बघितलं आधी खरं तर विरोधी पक्ष नेतेपदाची घोषणा होती, नंतर विश्वासदर्शक ठराव होता. पण अध्यक्षांनी हा कार्यक्रम बदलला आणि सुरुवातीला सरकारचा विश्वासदर्शक ठराव मतात टाकला आणि हा ठरावावर प्रत्यक्ष मतदान न होता तो ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला आणि हा ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब केलं आणि पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीची घोषणा केली आणि अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. मावळते मागच्या सरकारमध्ये जे विरोधी पक्ष नेते होते दीपक भातुसे, याचा एक अर्थ असा घ्यायचा का की शिवसेना आता ठामपणे विरोधी बाकांवरच बसणार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारे सामील होणार नाही? निश्चितच उदय सर, असं आता स्पष्ट झालेलं आहे कारण विरोधी पक्ष नेतेपद शिवसेनेने स्वीकारलेलं आहे. शिवसेनेने 3 दिवसापूर्वी जो प्रस्ताव दिला होता आम्हाला विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगणारा तो प्रस्ताव आता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष, त्यांनी तो मंजूर केलेला आहे. त्यामुळे आता सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. सगळ्या चर्चा आता थांबलेल्या आहेत. दीपक भातुसे, याचा अर्थ सरकार स्थैर्यासाठी
एनसीपीच्या मतांवर अवलंबून यापुढे राहील? जेव्हा जेव्हा सरकारमध्ये बाका प्रसंग येईल त्या वेळेला एनसीपीच्या मतांवरच भारतीय जनता पक्षाला तरून जावं लागणार आहे? उदय सर, याच्या पुढे खरं तर भाजपची मोठी कसोटी लागणार आहे. कारण विश्वासदर्शक ठरावाला शिवसेनेने आणि काँग्रेसने मतदानाची मागणी केली, ती मागणी फेटाळली. परंतु एनसीपी यावेळेला तटस्थ राहिली. एनसीपीने कुठलीही भूमिका घेतली नाही, ना मतदान मागितलं, ना कुठलीही भूमिका आपली मांडली. त्यामुळे विधानसभेत प्रत्यक्ष मतदान झालं नाही. त्यामुळे एनसीपीची भूमिका तशी गुलदस्त्यात राहिली असती तरी ती सरकारला पाठिंबा देणारी होती. कारण एनसीपीचे 41 आमदार होते आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपचं संख्या पाहता त्यांना एनसीपीची निश्चितच गरज होती तर प्रत्यक्ष मतदान झालं असतं तर. परंतु प्रत्यक्ष मतदान झालं नाही आणि मतदान मागताना 2 पक्ष केवळ पुढे होते, शिवसेना आणि काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान मागितलं नाही कारण त्यांची सुरुवातीपासून भूमिका होती सरकार अस्थिर करायचं नाहीये. त्या भूमिकेतच ते आज विधानसभेत राहिले. आणि भविष्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारची अल्पमतातलं सरकार चालवण्याची कसोटी लागणार आहे. कारण एनसीपी कोणत्याही वेळी वेगळी भूमिका घेऊ शकते. आपल्याला माहिती आहे 3 दिवसापूर्वी शरद पवारांनी जे एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य फार महत्त्वपूर्ण आहे. शरद पवार म्हणाले होते की हे सरकार 5 वर्ष टिकेल असं मी कधीही म्हटलेलं नाहीये. त्यामुळे तात्पुरतं सरकार सरला आहे किंवा भाजपला तात्पुरता राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाय, परंतु भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे निश्चितच भविष्यामध्ये सरकारला एखादा विधेयक संमत करायचं असेल किंवा पुन्हा एकदा विश्वासदर्शक ठराव 6 महिन्यांनी संमत करण्याची वेळ आली तर पुन्हा एनसीपीच्या नागपुऱ्या सरकारला काढावं लागतील. आणि कायम हे अल्पमतातलं सरकार टिकवण्यासाठी राष्ट्रवादीवर भाजपला अवलंबून राहावं लागणार. म्हणजे यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्यांदा जेव्हा शिवसेनेच्या संदर्भातला सूर उमटलेला होता तेव्हा ही 3 पायांची अडथळ्याची शर्यत आपण किती काळ पळणार आहोत असा सवाल केला होता. परंतु आता तर ही दुसरी 3 पायांची शर्यत भारतीय जनता पक्ष करायला तयार झालेला आहे असं म्हणायचं का? निश्चितच 3 पायांची शर्यतच करत ही 5 वर्ष भाजप सरकारला काढावी लागणार. परंतु इथे प्रश्न असा निर्माण होतो की या 3 पायाच्या शर्यतीत भाजप 5 वर्ष चालणार आहे का? हे सरकार 5 वर्ष चालणार आहे का? कारण भाजपला स्वतःच 121 आमदार आहेत भाजपकडे. इतर पक्ष आणि लहान पक्षांचं मिळून अपक्ष मिळून त्यांची संख्या 134 जाते. त्यामुळे बहुमतापासून 11 आमदार हे 11 मतं भाजप दूर आहे. हे अल्पमतातलं सरकार आहे आणि अल्पमतातलं सरकार चालवताना जेव्हा जेव्हा विधानसभेत एखाद्या विषयावर मतदानाची वेळ येईल तेव्हा भाजपला राष्ट्रवादीची गरज लागणार आहे, राष्ट्रवादीची मदत लागणार आहे. आणि ही राष्ट्रवादीची मदत किंवा राष्ट्रवादीकडनं ही मदत 5 वर्ष सलग केली जाईल का? की राष्ट्रवादी ब्लॅकमेल करत भाजपला हा पाठिंबा कायम ठेवेल की एखाद्या मुद्द्यावर भाजप आणि एनसीपीचे संबंध हा जसा सवाल आहे तसाच आता अत्यंत मोठा सवाल संपूर्ण महाराष्ट्राची जनता जाणू इच्छिते ते म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि सेना यांचे संबंध कसे असणार आहेत. याचं कारण एनडीए मध्ये सेना सामील आहे. अनंत गीते आता केंद्रात मंत्री आहेत. 1 मंत्रिपद 2 मंत्रिपद जी आता या विस्तारामध्ये त्यांना मिळणार होती केंद्रामध्ये ती शिवसेनेनं घेतलेली नाही आहेत. याचा भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारमधल्या शिवसेनेच्या सहभागावर काही परिणाम होईल? निश्चितच याच्या पुढे शिवसेनेला आता भूमिका घ्यावी लागणार कारण राज्यामध्ये आता ते विरोधात बसलेले आहेत. राज्यामध्ये भाजपच्या सरकार विरोधात ते आवाज उठवतील विधानसभेमध्ये आणि रस्त्यावरही. आणि केंद्रात वेगळी भूमिका असं आता शिवसेनेला चालणार नाही. त्यामुळे केंद्रातील सरकारमध्ये संदर्भात आता शिवसेनेला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यांचे एकमेव जे मंत्री आहेत अनंत गीते त्या संदर्भात शिवसेना कदाचित लवकरच भूमिका घेईल. कारण ज्या अर्थी राज्यामध्ये शिवसेना विरोधात बसले त्या अर्थी केंद्रात सुद्धा आता भाजप विरोधात शिवसेना दंड टोपावेल. आणि उद्या सर आपल्याला इथे प्रामुख्याने सांगावं लागेल की शिवसेना भाजपमध्ये गेले 15 दिवस जी काही चर्चा सुरू होती त्यावेळेला दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे शिवसेना नेत्यांना त्यामुळे शिवसेनेमध्ये दिल्लीतील नेत्यांबद्दल प्रचंड नाराजी आहे. आणि त्या नाराजीमुळे परंतु दीपक भातुसे शिवसेनेतला 1 आमदारांचा गट हा मंत्री बनायलाही उत्सुक होता. शिवसैनिक कदाचित भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तयार नव्हते. एक प्रकारे शिवसेनेचं विरोधी पक्षात बसायचं हे धाडसी पाऊल म्हणायचं काही पुढच्या राजकारणाच्या अशांततेची नांदी असं म्हणायचं?
उद्या जर भाजप या संदर्भात याचा फायदा उठू शकतो, कारण आज सकाळीच काही आमदारांशी शिवसेनेचे आपलं बोलणं झालं. त्यांनी स्पष्ट आपली भूमिका मांडली की शिवसेनेमध्ये जे धरसोड वृत्ती सुरू आहे, भाजप बरोबर जायचं नाही जायचं, वारंवार शिवसेनेने गेल्या 15 दिवसामध्ये भूमिका बदललेली आहे. आपल्याला जर उदाहरणं द्यायची झाली तर ही 5 ते 6 उदाहरणं देता येतील प्रामुख्याने. एकतर शपथविधीवर बहिष्कार टाकणारे उद्धव ठाकरे दिल्लीवरून फोर आल्यानंतर शपथविधीसाठी जातात, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भाजप विरोधात भूमिका घेतात, भाजपकडनं प्रतिसाद मिळत नाही म्हणून पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांचा फोन येतो, पुन्हा सकारात्मक भूमिका, पुन्हा नकारात्मक भूमिका, असा वारंवार दहशत वृत्ती आपल्याला शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसात दिसलेली आहे. आणि ही दहशत वृत्ती करताना, निर्णय घेताना शिवसेनेने निवडून आलेल्या आमदारांची मतं विचारात घेतली नाहीत, अशी काही आमदारांची तक्रार आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा आमदारांचा गट हा नेतृत्वावरच नाराज आहे, कारण या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये जे ज्येष्ठ नेते सहभागी होते ते निवडून आलेले नाहीयेत असं आमदारांचं म्हणणं आहे. आणि निवडून आलेल्या आमदारांची विचारात मतं न घेता या नेत्यांनी परस्पर निर्णय घ्यायचे, आणि तेही ठोस निर्णय नाही, दरसोड वृत्ती आणि वारंवार शिवसेनेची बदनामी होईल अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे. त्याच्यामुळे शिवसेनेमधील हा एक मोठा गट नाराज आहे. आणि दीपक याच्यात आणखीन एक अत्यंत महत्वाचा कळीचा प्रश्न आता येतोय, तो भाजप आणि एनसीपी यांच्या संबंधातला. आपण भाजप सेनेबद्दल बोललो, परंतु आमचं सरकार आलं तर आम्ही राष्ट्रवादीच्या घोटाळेबाज मंत्र्यांची चौकशी करू, एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेल्या शेवटच्या काही दिवसातल्या निर्णयांचीही तपासणी करू आणि त्यात जे अयोग्य आणि गैर असेल ते आम्ही बदलू, अशा स्वरूपाचं स्पष्ट विधान आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं. उद्या जर भारतीय जनता पक्षानं या ऊर्जेचा सिंचनाचा घोटाळा असेल, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर घोटाळ्याचे महाराष्ट्र सदनाचा घोटाळा असेल, या सगळ्या विरुद्ध जर कारवाई करायची ठरवली, आत्ता कोर्टामध्ये हे प्रकरण खूप पुढे गेलेलं आहे, त्याच्यावर जर कारवाई करायची ठरवली तर भाजप आणि एनसीपी यांचे जे आत्ताचे संबंध आहेत त्याच्यावर काय परिणाम होईल? उद्या सर प्रामुख्याने याच्यात भाजप नेत्यांची आपण विधानसभा निवडणुकीतील भाषण बघितले तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा या भाजपच्या नेत्यांनी केली होती. आणि याच राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अप्रत्यक्षपणे भाजपने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला घेतलाय असं म्हणावं लागेल. कारण निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली. हा पाठिंबा भाजपने नाकारला नाही. अगदी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करूनही पाठिंब्याबाबत भाजपने कुठली ठोस भूमिका जाहीर केली नाही आणि त्यांनी पाठिंबा दिला तर आम्ही तो घेऊ अशीच भूमिका भाजपने मांडली. त्यामुळे कुठेतरी भाजपचा आणि राष्ट्रवादीचा आतून साठल होता आहे का अशी चर्चा सुरू झाली. आणि त्यामुळेच सिंचन घोटाळा असो, दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा असो, एवढ्या मोठ्या घोटाळ्यांसंदर्भात आरोप करणारे भाजपचे नेते हे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतात कसं, असा साधारणतः चर्चा जी आहे ती जनतेमध्ये सुरू झाल्याने भाजपची प्रतिमा काहीशी जनतेमध्ये डागाल्याचं आपल्याला आता पाहायला मिळालं. कारण लोकांमध्ये आता चर्चा सुरू झाली की ज्या राष्ट्रवादीवर काँग्रेसच्या नेत्याने टीका केली त्यांचा पाठिंबा भाजपला चालतो कसा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.